कोणा सकाळचे गेलते हो भाजी आणाले? आत्ता येऊन राहिले भाजी आणायला गेलते तिथं का बायकाचे तोंड पाहायला गेलते? अहो त्या भाजीच्या दुकानामध्ये असे लाईनीने पाया होत्या. मी त्यांना म्हणत होतो काकू म्हटलं माई बायको मला चिल्लावून म्हटलं मला एकच भाजीच्या घ्यायच्या म्हटलं लवकर घेऊ द्या म्हटलं. ते म्हणते बायांचे कामं करायला येऊन जाते म्हणते माणसं म्हणते बाजारात जायला पाहिजे ना म्हणते एवढ्या दुकानामध्ये भाजीच्या घ्यायला येऊन राहिले म्हणते. मग मी काय करू आता त्यांचे तोंड पाहत असं उभं राहिलो बाई. शाबाश बेटा बहुत बढिया. तेवढा धंदा आहे तुम्हाला तोंड पाहायचं तिकडे नेऊन ठेवा भाजीचं. साऱ्या सकाळपासून ते जाऊन आता भाजीचं आणून दिलं राहिलं ना. आता माझ्या स्वयंपाक व्हायचं राहिले. माणसाच्या पायी तर परेशान झाली आहो मी. का व कसं भाजीचं आणलं? ते सडली गोबी ते सडले आलू हा गांजर असं दिसून राहिलं. असं वाटतं का टीबी झाली तर असं भाजीचं आणलं लागते का? आता मी तुला मारून दे माझा दिमाग खराब नको करू. जसं मला समजतं तसं मी आणलं नाही तर तू कम नाही जात. मग मला पाठवलं भाजीच्या दुकानामध्ये आपण नाही जात. खाता कसं येते आणता नाही चांगल्यानं पाहून सांगून राहिले मोठे इथं. मला कसे आलते तर चांगल्यानं पाहिलं होतं तसं भाजी चाली बी पाहायचं ना. समजायचं कमीच होते भाजीच्या दुकानात आहे. हा चांगलं पाहून आणायचं ना. खाले कसं पाहिजे मग चांगलं लागलं पाहिजे म्हणून. मजुरी नको करू मारून देईन मी. अच्छा कसं मारण तुम्ही? मला हात नाही आहे का? हा किलम तोंड्या अन्नाचे वाढले तर आहे हड्डीचा पसरा माझ्यासोबत बराबरी करून राहिले. बडी पाहिजे का बाई? एक ढुसा मारीन ना. चालले मोठे तिथं मुजरी गिजरी बिलकुल करायचीच नाही माझ्यासोबत. हा का पाहून आले टकटक जा हो आता दिमाग खराब नको करू. अस्मिता चालली जा पारी मी तुले मारून दाखव बरं. मारून दाखव. तुम्हाला क्लाप मारता येते का? मला बी मारता येते ना. चल्ले मग ते तिथं फिल्म